सो हॅलो यूट्यूब फॅमिली, फ्रेंड्स अँड फॅमिलीज. तर आजची दिवसाची सुरुवात अशा प्रकारे झालेली आहे आणि आम्ही चाललो आहोत डी-मार्टला. आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की तो प्लॅन कॅन्सल झाला बिकॉज आम्ही गाडी नव्हती काढली. सो आज फायनली गाडी काढली आहे आणि थोडीशी घाण असल्यामुळे फक्त स्टार्टिंगला थोडंसं स्वच्छ दिसली पाहिजे गाडी म्हणून आम्ही आता धुवणार आहे गाडी. बेसिक धुणार आहोत, डीप क्लिनिंग वगैरे नाही, नॉर्मल बेसिक शॅम्पू आणि वॉश करू आणि मग जाऊ डीमार्टच्या दिशेला. चला बघूया. आमच्या इकडे जवळ आहे एक वॉशिंग सेंटर, सो तिकडेच आम्ही निघालो आहोत. तर चला बघूया. आता आम्ही वॉशिंग सेंटरला आलो आहे. कोणी नाही आहे, सो पटपट गाडी धुऊया आणि मग निघूया. फटाफट शॅम्पू आणि वॉश करून घेऊया, जास्त वेळ नाही लागणार. त्याने आधीच चालूच केलाय, काय बोलतात त्याला, हा ना, आधीच चालू केलाय. तर तुम्ही लावू तर द्या. नाही, तो बाईक धुतोय. अच्छा, बाईक धुतोय का? फक्त बाहेरून शॅम्पू पाणी मार फक्त. कोणती इथं लावू का? मग हे आमचं चिपकू बाळ आहे, जे चिपकलेलंच असतं मांडीला. तिला गाडीत किती पण जागा द्या, पण ती येऊन माझ्या मांडीवरतीच बसणार बिकॉज तिला माझी मांडी खूप आवडते ना आणायला. हो, सो तिला पण आज आम्ही घेऊन चाललोय. तुझी पोयम बोलून दाखव. ABCD नाही, कुठली एक चांगली पोयम बोल. Little bird, fly on your sky, in the sky. Leko. सो थांबलोय आता. गाडी झाली ऑलमोस्ट वॉश झालीच आहे. निघू 5 मिनिट्सने निघू. आणि हो, आत्ताच पास्ता खाल्लाय. तिला बाहेर आल्यावर भूक लागणं हे कंपल्सरी आहे आणि भूक असली लागलेली असते तर चिप्स, वेफर्स, चॉकलेट. हे साहेबांचं निरीक्षण चालू आहे बाहेर उभं राहून. नीट घेतली जाते का गाडी. आज आम्ही चाललोय डी-मार्टला. तिकडे मी मम्माला भांडी घेऊन देणार आहे तिकडे आणि मम्माला मी कपडे घेऊन देणार आहे. अजून मग ती मम्माला काही घेऊन देणार नाहीये, ती तिथे जाऊन स्वतःसाठी काहीतरी घेणार आहे असं तिला बोलायचं. स्वतः मी गाडी वॉश केली आहे. आपण डी-मार्टला जाऊया आणि तिकडे मम्माला काहीतरी घेऊया. हे आमचं ड्रामा क्वीन. चालायचं नसलं की मग ह्यांना झोपा येतात. चप्पल नाही घालायची आम्हाला. पप्पा असलं की हे लाडाचं झाड चालूच असतं. आम्हाला लाड येतो पप्पा घरी असल्यावर. पायच दुखतात, मग झोपच येते, मग आम्हाला चालायचंच नाही आहे. हे असं सगळं चालतं आमचं. पोचलोय सो डी-मार्टमध्ये. गॉगल का कुठे ठेव पण आता, खिशात ठेव. असं लावूनच जाते. यो सो पोचलोय आम्ही आता. आमची एक ट्रॉली बस होईल का? हो, एक ट्रॉली बस आहे. सो आमची झोप आता उडाली आहे पूर्ण सामान बघून. पाण्याची बॉटलच नाही आणली यार. ठीक आहे, चल, असतं नाही ते वरती असतं. असू दे, काय नाही. हे खेळणी बघून लगेच झोप उडाली. कुठे जायचं? सो लाडाचं झाड ती अशीच झालेली नाहीये, हे तिच्या आईच्या प्रयत्नांमुळे ती झालेली आहे अशी. मी घेऊन देते की तू घेऊन देतो? मी घेऊन देतो. मी नाही घेऊन देते, मी तिला डायरेक्ट नेतच होतो. तू घेऊन आली इकडे. अरे पण तिने काही घेऊन दिलं नसतं. ती कलरिंग बुक नाही, ती डायरी आहे.
पकड जरा. खूप टायमापासून बघत होतो हे मिल्की मिक्सर योगर्ट काही फ्लेवर्समध्ये येतात. मला खायचं. ट्राय करून बघूया कसं लागतं. नाही काय नाही फ्लेवर्स प्रॉब्लेम. काय बोलली? रवा 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 तेव्हा तिकडे आहे मला दिसला आपण. डीमार्टचा रवा जर तुम्हाला हवा असेल तर नक्कीच डीमार्टमध्ये या आणि हा रवा घेऊन जा. फॉर्च्यूनचं तेल वापरते. सो फॉर्च्यूनच्या आम्हाला 3 पिशव्या भरपूर होतात बिकॉज जास्त मी काय तेलकट बनवत नाही. बस 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 आहे ऑलरेडी. साहेबांना पाठवलं हँडवॉश आणि कोलगेट आणला. विचार चाललाय कुठलं घ्यायचं. माहिती आहे नेहमी कुठलं घेतो तरी शोधाशोध चालू. सो एक कुठलं तरी निवडलं आहे की किती विचार. फक्त तो हँडवॉश घेण्यासाठीचा विचार आणि मी जरा कुठे काही घेताना वेळ लावला राशनमध्ये. सो एवढी किरकिर किरकिर चालू होते. चालू जल्दी वहाँ से हटो लवकर लिफ्ट भेजो. अरे आली ही बाई इथे लिफ्ट. तुझी कामच अशी आहे मग परत येत नाही लिफ्ट. चल लवकर लवकर. सो फायनली शॉपिंग झालेली आहे. काही कारणामुळे डीमार्टमध्ये आय थिंक कॅमेरा अलाउड नाही आहे, शूटिंग अलाउड नाही आहे, ब्लॉगिंग अलाउड नाही आहे. त्यामुळे कॅमेरा बंद करावा लागला. आणि हे कसं क्रीम पाव लहानपणापासूनच मी खातो, मला खूप आवडतं. त्यामुळे डीमार्टला आलो की मी कंपल्सरी हे क्रीम पाव खातो. अनारला पण काही गोष्टी आम्ही घेतल्या आहेत, जसे ड्रॉइंग बुक, कलरिंग बुक. तर तिच्यामध्ये काही आम्हाला कला दिसते, त्यामुळे आम्ही तिला ड्रॉइंग बुक्स, कलर, पेंटिंग्स वगैरे सगळ्या गोष्टी घेत राहतो वेगवेगळ्या. आणि ती पण आवडीने ते कलर्स वगैरे करते. आणि आता तिला आम्ही पॉपकॉर्न घेतला आहे, सो ती पॉपकॉर्न खाते. साधेवाले पॉपकॉर्न है ना. सो याचं तोंड उतरलं. आय डोंट नो काय झालं आहे, पण ते सांगत भूक नाही. लागली. शांत झाली. अरे माझं डोकं पण भूक लागली आहे तर मी तिला बोललो आपण खाऊया. हे खा हे घे. नको रे. So, बघूया जाता आता आम्ही काय खाऊ. ऑरेल्स घरी जेवण तिने बनवलेलं ऑलरेडी, तर ते जाऊन जेवू. तेलाचं वरती ठेव ना, दाब पडून फुटतील. काय दाब नाही आहे. ठीक आहे ठेव मग, ते चेरी मेरीच ठेव. खा ना आता. पकड हातामध्ये दे इथे. मम्मीच्या हातात. आईस्क्रीम नाही ते दही आहे बाळा. सो साहेब आले आहे समोसा घेऊन. आम्ही आज ट्राय करणार आहोत समोसा फरसन चाट. त्यासाठी मी त्याकडून एक्स्ट्रा चटणी घेतली. सुद्धा घेतली. घरी गेल्यावर आम्ही तुम्हाला दाखवू रेसिपी समोसा चाटची. म्हणजे आम्ही एका रील मध्ये बघितलं होतं, सो म्हटलं ट्राय करून बघूया. कांदा बोला तसं. सो आम्ही बनवतोय समोसा फरसन चाट. तर त्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक मिठी चटणी आणि ही तिखी चटणी, जी तुम्हाला समोस्यासोबतच भेटेल. तर ही 2 पाकिट एक्स्ट्रा त्याच्याकडून घ्या. आणि कांदा, टमॅटो, आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही 1 मिरची ॲड करू शकता स्पायसेस म्हणून. बट आय थिंक वी डोंट नीड. गोड आणि तिखट चटणी तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. आणि थोडीशी चटपटी देखील पाहिजे असेल तर त्यासाठी काय करायला लागेल. हे आहे ना दोन्ही, ह्याच्याने चटपटी होईल. ओके बघूया, आम्ही रिव्ह्यू सांगतो. म्हणजे आम्ही पण खाल्लं नाही कधी. एक रेसिपी मी पाहिली होती कुठेतरी इंस्टाग्रामवरती. सो आता आपण समोसा कापून घेऊया. तो समोसा कापायला लागतो.
म्हणजे टोकरा बनवलं, टोकरा घ्यायचं ना. अरे एकच बनवूया ना आधी, कसं लागते बघूया ना. म्हणून आपण ते मिक्स करायला मिक्स काय चम्मच नाही होणार मिक्स. नाही होणार ते. तर घरात जेवण कोण बनवतं? तू दिसत पण नाहीयेस कॅमेरामध्ये. ठीक आहे, दॅट डझंट मॅटर. जी मेन रेसिपी आहे ती दिसणं गरजेचं आहे. हो. सो स्मॅश करून घ्यायचं समोशाला. सो समोसाला असं स्मॅश करून घ्यायचं. कांदा टोमॅटो इथे कापलेला आहे. नंतर आम्ही दोन दाखवतोय. नंतर ते असं मिक्स भेळपुरी सारखं जसं भेळ बनवतं तसं मिक्स करायचं. सो बघूया आपण. आता कांदा टमाटर त्याच्यामध्ये टाकूया. कांदा टोमॅटो त्यात टाकतो. फरसन हा फरसाण पण ना लागतं. फरसन लागतं. फरसन विसरलं. ठीक आहे थांबा. सामानामध्ये आम्ही फरसन म्हणून घेतलं होतं डीमार्टला. सो थोडंसंच टाकायचं. थोडंसं म्हणजे आपल्या टेस्टच्या अकॉर्डिंग. गोड पण तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग घ्या. मी आधी थोडंच टाकलं आहे. सो ह्याला मिक्स करून घ्यायचं. खूपसं चांगलं लागत असेल. फरसाण काढ ना. टाकायचं का फरसाणची गरज वाटते तुला? फरसन टाकायला लागेल ना. जे आपण बनवायला घेतलंय हा, मग ते फरसाण टाकल्यानंतर घालूया. अर्थ काय. सो आता हे जे तुम्हाला दाखवलं सगळं आम्ही टाकले आणि आता ह्याच्यामध्ये आम्ही आता टेढे मेढे टाकणार आहे क्रश करून. थोडं प्लॅनमध्ये चेंज आहे. तुम्ही फरसन देखील टाकून ट्राय करू शकता. आम्ही नेक्स्ट टाइम बघू ट्राय करू फरसनमध्ये. ऍक्च्युली ह्याच्यामध्ये ह्या रेसिपीमध्ये फरसाणच टाकतात बट आम्ही टेढे मेढे टाकतोय. बस झालं रे, बस झालं. नाही मग टेस्ट नाही ना. येईल बाबा. सो टेढे मेढे टाकलं आहे. ऍक्च्युली याच्यात फरसाणच टाकतात बट आमच्या साहेबांचं डोकं टेढे मेढे. थोडी चटणी ऍड करू का? थोडीशी चटणी ऍड करू. वास एकदम मस्त येत आहे. म्हणजे आम्ही स्वतः पहिल्यांदा ट्राय करतोय. तो झाला आहे अशा प्रकारे. खाऊन बघूया. तो आम्ही आता मी ट्राय करतो. तुझं झालं दाखवून, आता मी ट्राय करतो. सॉरी पहिलं. खरंच ना, आम्ही ना कुरकुरे चाट खाल्ला ना सेम त्याच्यासारखं लागतंय सेम. ॲक्च्युली ना सगळा गेम त्या चटणीचा आहे. बट आम्ही जी रेसिपी बघितली आम्ही मग फर्स्ट टाइमच ट्राय केलं. तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगाल. खरंच यम्मी आणि इझी आहे. काही त्याच रॉकेट सायन्स नाही आहे. कशाला सांगा, डायरेक्ट आपल्या व्हिडिओमध्ये दिसलंच आहे ना. हां, व्हिडिओमध्ये दिसलंच आहे बट स्टील लोकांना काही कळलं नसेल काय टाकतोय काय करतोय. साधा समोसा घ्यायचा, समोसाला क्रश करायचं किंवा कैचीने कट करायचं, त्यात कांदा टमॅटो टाकायचा आणि समोस्यासोबत जी चटणी येते ना लाल आणि गोड आणि तिखट, ते दोन्ही टाकायचे आणि त्याच्यामध्ये कुरकुरे क्रश करून टाकायचे. फक्त तुम्ही एकदा खा आणि मला नक्की सांगा. सो बऱ्याच लोकांना समोसा आवडत नाही. त्या लोकांनी असं ट्राय करू शकता. खरंच मस्त लागतं. Yummy. खरंच चांगलं लागतं. त्या कुरकुऱ्यासारखंच लागतंय सेम. ॲक्च्युली ते चटणीमुळेच असं लागतं. सो तुम्ही पण नक्की ट्राय कराल. चला तर मग आता खाऊया. मग 2525 मग काय आता असं काउंट करून मग लिहायचं. दाखव आता खाली. टीचर राईट देणार आहे, स्टार देणार आहे, ते लिहायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 आलं. 9 नंतर आहे ना बाळा. सामान लावण्याचं काम प्रिया करते आणि थोडा टाइम लागेल त्याला. सामान लावून घेते पटापट. सो भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बट तुम्ही व्हिडिओज बघत नाही आहात, सबस्क्राईब करत नाही आहात. सो प्लीज सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या. सो भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.